नमस्कार, मी परमदास जाधव. तर ए-आय आता फक्त मोबाईलमध्ये चॅट बॉक्स राहिलेला नाही मोबाईलमधला. तर आज ए-आय माणसासारखा बोलतोय, फोटो तयार करतोय, व्हिडिओ बनवतोय आणि काही ठिकाणी तर माणसाचे कामही हा ए-आय करू लागलाय. तर जगभरात आता एकच चर्चा आहे, ती म्हणजे ए-आय भविष्यात जग बदलणार का? तर ए-आय म्हणजे काय? नेमकं काय आहे? तर ए-आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सोप्या भाषेत सांगायला गेलं तर मशीनला माणसासारखं विचार करायला शिकवणे, यालाच म्हणतात ए-आय. पूर्वी कॉम्प्युटर फक्त आपण सांगितलेली कामं करायचा, पण आता ए-आय स्वतः शिकवतोय, उत्तर देतोय आणि निर्णयही देतोय किंवा तो निर्णय घेतोय. तर आज ए-आय खूप गोष्टी करू शकतो. उदाहरणार्थ सांगायला गेलं तर प्रश्नाची उत्तरे देतोय, फोटो तयार करतो, व्हिडिओ बनवतो, भाषांतर करतोय. कोणती भाषा असली, ट्रान्सलेशन करायची असली तर तो भाषांतरसुद्धा करतोय किंवा कोडिंग करतोय, अजून व्हॉईसमध्ये बोलतोय. तर आता काही ए-आय टूल इतके पुढे गेलेले आहेत की ते माणसासारखा आवाजही तयार करू शकतात. सध्या जगात ए-आय क्षेत्रात मोठी स्पर्धा सुरू आहे. विशेषतः जे ओपन ए-आय, गुगल ए-आय आणि अँथ्रोपॉनिक या कंपन्या रोज नवीन ॲप तयार करतात. कोणाचा ए-आय जास्त हुशार, जास्त वेगवान आणि जास्त उपयोगी, यावर मोठी शर्यत लागलेली आहे. तर आज ए-आय जवळपास प्रत्येक क्षेत्रात वापरला जातोय. हॉस्पिटलमध्ये वापरला जातोय, शाळांमध्ये वापरला जातोय, बँकेमध्ये, मोबाईल ॲपमध्ये आणि कारमध्ये, यूट्यूब आणि सोशल मीडियामध्ये सुद्धा ए-आय हा वापरला गेलेला आहे. तर इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर तुम्ही पाहतात ते अनेक व्हिडिओज आता ए-आयने तयार केलेले असतात आणि म्हणून ही सध्या सर्वात मोठी भीती आहे. कारण अनेक कंपन्या आता ए-आय वापरतात कस्टमर सपोर्टसाठी, डाटा एंट्रीसाठी किंवा डिसिजन घेण्यासाठी, कोडिंग तयार करण्यासाठी यासारखी कामे करत आहेत आणि त्यामुळे काही जॉब्स कमी होऊ शकतात, असे तज्ज्ञ सांगतात. दुसरीकडे काही लोक म्हणतात की ए-आयमुळे नवीन कामही तयार होतील आणि त्याच्यामध्ये ए-आय ऑपरेटर, ए-आय व्हिडिओ एडिटर किंवा प्रॉपर्टी रायटर किंवा ए-आय डिसिजन, म्हणजेच भविष्यात ए-आय शिकवणाऱ्या लोकांना जास्त संधी मिळू शकते. तर आता ए-आयचे धोके काय आहेत? तर ए-आयमुळे आपण जितका शक्तिशाली होत आहे तितकी भीतीही वाढते. कारण फेक व्हिडिओ तयार होऊ शकतात, लोकांचा आवाज कॉपी केला जातोय आणि चुकीची माहिती पसरू शकते आणि म्हणून अनेक देश आता ए-आयवर नियम आणण्याचा विचार करत आहेत. कारण भविष्यात ए-आय काय करू शकतो? तज्ज्ञ सांगतात की भविष्यात डॉक्टरांना मदत करेल, शिक्षकांचं काम सोपं करेल आणि पूर्ण बिझनेस सांभाळू शकतोय. काही लोक म्हणतात की भविष्यात ए-आय माणसासारखा किंवा माणसापेक्षा जास्त हुशार होऊ शकतो.
आणि म्हणून सध्या AI हे जगातील सर्वात मोठे तंत्रज्ञान मानले जाते. AI माणसासाठी वरदान ठरलेलं आहे. हे येणाऱ्या काळात ठरवेल. तर तुम्हाला काय वाटते? भविष्यात AI चांगला ठरेल की धोकादायक ठरेल? कमेंटवरती सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.